पण या ठिकाणी जो गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे, त्या उपोषणाकडे पाहता इथलं प्रशासन हे निषेध करण्यायोग्य आहे. कारण तहसीलदार प्रांताधिकारी यांनी कुठल्याही प्रकारच्या या कामगारांची दखल घेतलेली नाही. व्यवस्थापन तर नालायकच आहे हे मी जाणीवपूर्वक बोलेन. कारण हा जातीयवादी प्रशासन आहे. हा जो इंडो एनर्जीचं प्रशासन म्हणजे व्यवस्थापन जो आहे हा जातीयवादी व्यवस्थापन आहे. त्यांना बौद्ध समाजाच्या जमिनी चालतात, बौद्ध नागरिकांच्या जमिनी चालतात, पण बौद्ध नागरिक कामावर नको. मग यांना जर बौद्ध बांधवांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत तर मग आमच्या जमिनी घेऊन तुम्ही आमच्या बायका मुलांना कुटुंबांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार, त्यांना उपासमारीचे दिवस आणून द्या. कारण प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपोषणा ठिकाणी येत नाही. या ठिकाणी 3 कामगार अत्यवस्थ व्हायला लागलेले असताना पण त्यांना कुठलीही काळजी नाही. मग हे पालक असले, तहसीलदार तालुक्याचा पालक असतो, जिल्हाधिकारी पालक असतो, यांना जर काळजी नसेल तर मग या प्रश्नाचा आम्हाला निश्चितच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या जर निर्णय झाला नाही तर यानंतर जो आम्ही निर्णय घेऊ तो या ठिकाणी आंदोलनाचा इथला असेल. कंपनी व्यवस्थापनाला त्याचा त्रास 100% होणार. इथला आम्ही सर्व दळणवळण इथं थांबवणार आहोत आणि रोहा तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, जाम करण्याचा प्रयत्न आम्ही मोर्चाच्या माध्यमातून बोला अथवा बंदच्या माध्यमातून RPI ते सगळं करणार. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेट्टीच्या ठिकाणी जे कामगार आहेत, गरीब कामगार आहेत, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवसापासून हे सुरू असलेलं आमरण उपोषण आज 3ऱ्या दिवसापर्यंत पोहोचलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या ठिकाणी भेट दिलेली आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी, अध्यक्ष यांनी भेट दिलेली आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे प्रशासनाला आणि एकूणच जेट्टी व्यवस्थापनाला? प्रशासनाला आव्हान मी असं करेन की या ठिकाणी बौद्ध बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत. या ठिकाणी बहुजन बांधव देखील बौद्ध बांधवांच्या सोबत या कंपनीत कामाला होते. या सर्वांवरती या कंपनी व्यवस्थापनाने अन्याय केलेला आहे. हा अन्याय त्यांनी ताबडतोब दूर करावा. या सर्व कामगारांना त्यांनी कामावर घ्यावे, त्यांचे जे जे काही हक्क आहेत ते त्यांना द्यावेत, एवढीच माझी ॲक्च्युली कंपनी प्रशासनाला पण आणि सरकारला देखील विनंती आहे. पण या ठिकाणी जो गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे, त्या उपोषणाकडे पाहता इथलं प्रशासन हे निषेध करण्यायोग्य आहे. कारण तहसीलदार प्रांताधिकारी यांनी कुठल्याही प्रकारच्या या कामगारांची दखल घेतलेली नाही. व्यवस्थापन तर नालायकच आहे हे मी जाणीवपूर्वक बोलेन. कारण हा जातीयवादी प्रशासन आहे. हा जो इंडो एनर्जीचं प्रशासन म्हणजे व्यवस्थापन जो आहे हा जातीयवादी व्यवस्थापन आहे. त्यांना बौद्ध समाजाच्या जमिनी चालतात, बौद्ध नागरिकांच्या जमिनी चालतात, पण बौद्ध नागरिक कामावर नको. मग यांना जर बौद्ध बांधवांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत तर मग आमच्या जमिनी घेऊन तुम्ही आमच्या बायका मुलांना कुटुंबांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार, त्यांना उपासमारीचे दिवस आणून देणार, हे बिलकुल चालणार नाही. या ठिकाणी RPI या आमरण उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आणि RPIचा पाठिंबा आहेच. जिल्ह्यात कुठेही अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी RPI उभी असणार आहे आणि आमच्या या कर्मचाऱ्यांना, आमच्या ग्रामस्थांना, आमच्या बांधवांना न्याय दिल्याशिवाय RPI गप्प बसणार नाही. या जिल्हा प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि कंपनी व्यवस्थापनाचा जाहीर निषेध करतो. हा जातीयवाद अशाच पद्धतीने या कंपनी व्यवस्थापन चालू ठेवला तर याचे परिणाम येत्या काळात फार भव्य दिवस स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. कंपनी व्यवस्थापनाला आम्ही या ठिकाणी नक्कीच आमच्या कामगारांना न्याय द्यायला भाग पाडू हा विश्वास आपल्याला देतो. जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील किंवा तालुका प्रशासनातील अधिकारी असतील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं बोलणं झालं, कसा प्रतिसाद मिळतोय, कामगारांना न्याय मिळण्याची भूमिका त्यांच्या एकूणच ते कृतीतून दिसते? या ठिकाणचे तहसीलदारांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काही फोन रिसीव्ह केलेला नाही आहे. प्रांताधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी फोन रिसीव्ह केला, थोडंसं बोलले उद्या आम्ही मिटिंग लावलं एवढंच आम्हाला सांगून त्यांनी फोन कट केला. म्हणजे याच्यामध्ये एक असं दिसून येतं आहे की कंपनी व्यवस्थापन किंवा कंपनीला ज्या कुठल्याही राजकीय वरदहस्त आहे त्यांच्या माध्यमातून येथील तहसीलदार, प्रांताधिकारी, कलेक्टर या सगळ्यांना कुठेतरी दाबतायत असं आम्हाला चित्र दिसतंय. कारण प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपोषणा ठिकाणी येत नाही. या ठिकाणी 3 कामगार अत्यवस्थ व्हायला लागलेले असताना पण त्यांना कुठलीही काळजी नाही. मग हे पालक असले, तहसीलदार तालुक्याचा पालक असतो, जिल्हाधिकारी पालक असतो, आणि यांना जर काळजी नसेल तर मग या प्रश्नाचा आम्हाला निषेधच करायचं लागेल. सर, मला सांगा, उद्या जी बैठक होणार आहे ती बैठक निर्णायक स्वरूपाची झाली, यशस्वी झाली तर ठीक, परंतु जर बैठक अयशस्वी झाली तर रिपाईची भूमिका काय असेल? विविध सामाजिक संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आपण देखील या ठिकाणी प्रशासनाला एक तगडं आव्हान दिलेलं आहे किंवा जेट्टी व्यवस्थापनाला आव्हान दिलेलं आहे की हा उद्रेक वाढू शकतो, असा एल्गार देखील आपण आपल्या भाषणातून केलेला आहे. या ठिकाणी उद्याची जी मीटिंग आयोजित केलेली आहे
या मिटिंगसाठी जर या व्यवस्थापनाला जो कोण आमच्या नावाचा कोण अधिकारी आहे तो येणार असेल तर ही मिटिंग होणार नाही. या ठिकाणी जबाबदार व्यवस्थापनाला अधिकारी म्हणजे कंपनीचे मालक, डायरेक्टर ते स्वतः या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे, ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आणि ते येत नसतील तर हा निर्णय काय आम्ही कामत्यांच्यासोबत चर्चा करून घेणार नाही, कारण कामत्यांना ती पावर नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या जर निर्णय झाला नाही तर यानंतर जो आम्ही निर्णय घेऊ तो या ठिकाणी आंदोलनात पवित्र असेल. कंपनी व्यवस्थापनाला त्याचा त्रास 100% होणार. इथलं आम्ही सर्व दळणवळण इथलं थांबवणार आम्ही. आणि रोहा तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, जाम करण्याचा आम्ही मोर्चाच्या माध्यमातून बोला अथवा बंदच्या माध्यमातून RPI ते सगळं करणार. आजच्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने या तालुक्यातील आता आपल्या बाजूला जे आपले मित्र उभे आहेत, साईनाथ धुळे साहेब जे मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत, ते आहेत धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या सर्वांनी या आम्हाला उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांचं मी स्वागत पण करतो, आभारी मानतो. की अशा ठिकाणी कामगार अन्याय होत असेल तर खरोखर सगळ्यांना एक दिलाने आलं पाहिजे सोबत. आणि सगळे येत आहेत. आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने पुढचं आंदोलन घेऊ ते तुम्ही पहा कशा पद्धतीने असेल, आम्ही कामगार न्याय मिळवून देणारच. सर, रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांशी थेट तुम्ही आता या ठिकाणी दूरध्वनीवरून संवाद साधला. कसा काय आहे प्रतिसाद आणि कशा पद्धतीचं पुढचं नेतृत्व करण्यासाठीचे आदेश आहेत? साहेबांनी सांगितलेलं आहे की जे कोणी अधिकारी इथले व्यवस्थापन या प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसतील त्यांचे नंबर मला पाठवा, मी त्यांच्याशी बोलून घेतो, त्यांना या ठिकाणी लक्ष देण्यास भाग पडतील साहेब. आणि साहेबांचा आदेश आल्यानंतर काम होणार आहेच, आपल्या कामगारांना न्याय मिळेलच. परंतु न्याय मिळाला नाही तर बौद्ध बांधवांवरती या महाराष्ट्रात अन्याय करणाऱ्यांना आम्ही फिरवू देणार नाही. कंपनी व्यवस्थापनाला एकही अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांवर, आमच्या बांधवांवर जर अन्याय करत असेल तर त्यांना आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाही. कंपनी व्यवस्थापनाचं जे काम इथे चालू असेल ते सगळं आम्ही बंद पाडू. रिपाईचे तालुका अध्यक्ष आहेत रोह्याचे संतोष गायकवाड. सर, काय सांगाल? सतत उपोषणाला बसल्यापासून आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी भेटी देताय आणि कामगारांना तुम्ही न्याय मिळवून देण्याची ग्वाही देखील देताय, काय सांगाल? बंधूंनो, पहिल्यांदा मी तुमचा पत्रकार बांधवांचा अभिनंदन करतो की तुम्ही एवढ्या सानेगावसारख्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलात आणि आमच्या बौद्ध बांधवांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे आलात. मी तुमचा पहिल्यांदा स्वागत करणार नाही. आणि या सानेगाव सध्या माझे झाले बौद्ध बांधव आहेत त्यांना आम्ही रिपाईच्या वतीने जास्तीत जास्त त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. आणि पुढील उद्याच्या मिटिंगमध्ये काय होतं ते ठरवू. आणि परवाच्या मिटिंगनी जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की परवा आपल्याला जे काय करायचं आहे ते परवापासून काय करायचं ते करू आपण. धन्यवाद. एकूणच मनसेनं देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. रोहा तालुक्याचे अध्यक्ष आहेत साईनाथ धुळे. काय सांगाल? कामगारांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन सुरू आहे याला आपण पहिल्या दिवसापासून पाठिंबा जाहीर केलेला आहे, काय भूमिका आहे आपली? पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या ज्या गोष्टींसाठी सोबत असते त्यावेळेला राजसाहेबांचा करिश्मा आणि जलवा हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्या वेळेला मनसे सैनिक ज्या ज्या गोष्टीसाठी पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरतात त्यावेळेला न्याय झाला म्हणून समजायचं. एवढंच बोलतो आणि थांबतो. एकूणच आपण पाहतोय की इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जेट्टीच्या सानेगावच्या कामगारांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी एल्गार पुकारलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संपूर्ण जिल्ह्याची कमिटी, पदाधिकारी, त्याबरोबरच विविध सामाजिक संघटना देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. जर लवकरात लवकर जलद योग्य रीतीने संविधानिक मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने उपस्थित केलेल्या या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर पुढं आक्रमक स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा रिपाईनं आणि विविध सामाजिक संघटनांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.